तर बऱ्याच जणांना हेच कळत नाही की ऍक्टिव्हाइस म्हणजे काय असतं आणि पॅसिव्हाइस म्हणजे काय असतं. ऍक्टिव्हाइस म्हणजे कर्तरी प्रयोग, मराठीमध्ये म्हटलं तर कर्तरी प्रयोग, ज्याची रचना कर्त्यानुसार असते. कर्ता, क्रियापद आणि कर्म मराठीमध्ये रचना झाली, त्याला म्हणायचे कर्तरी प्रयोग. रचना क्रिया करणाऱ्या वाक्यात कर्ता असतो आणि तो क्रिया कशावर तरी करत असतो, ते त्याचं कर्म असतं. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण असतो, तर क्रियापद असतो. ही झाली मराठीमध्ये त्याची डेफिनेशन कर्तरी प्रयोगाची. इंग्लिशमध्ये म्हटलं तर ऍक्टिव्हाइस, त्यालाच म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ऍक्टिव्हाइस. ऍक्टिव्हाइसची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी जर रचना असली तर त्याला म्हणायचं ऍक्टिव्हाइस. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते. आता ही झाली कर्तरी प्रयोगाची रचना. आता कर्मणी प्रयोगाची रचना कशी असते, सुरुवातीला असतं ऑब्जेक्ट, स्टार्टिंगला ऑब्जेक्ट येत असतो. ऑब्जेक्टच्या नंतर अकॉर्डिंग टू जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्यानुसार आपल्याला 3 हेल्पिंग वर्बचा वापर करावा लागतो, एम, इज, आर. त्याच्यानंतर जर एम, इज, आरच्या नंतर आपल्याला क्रियापदाचं थर्ड रूप वापरलं जातं. जिथं फर्स्ट रूप वापरलं जातं पहिल्या ऍक्टिव्हाइस मध्ये, त्याचं पॅसिव्हाइस करताना क्रियापदाचं फक्त तिसरं रूपच वापरलं जातं, V3 केलं जातं क्रियापदाचं तिसरं रूप. आणि शेवटी असतं ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल जर मी बदलं एक वाक्य घेतो, संपळ घेतो, म्हणजे की आपल्याला समजेल, त्याच्यानंतर तुम्हाला तशी वाक्य टाईपची करायची आहे. आपल्याला सगळंच ग्रामर महत्वाचं आहे. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहितो. आय राईट अ लेटर म्हणजे मी एक पत्र लिहितो. आता हे वाक्य आहे, आय हा वाक्याचा सब्जेक्ट झाला, राईट हे करणे, लिखाण काम करणे हे त्याचं वर्ब झालं राईट. अ लेटर हे त्याचं झालं ऑब्जेक्ट, कारण करता कशावर क्रिया करत आहे, तर पत्र लिहिण्यावर क्रिया करत, म्हणून ते त्याचं झालं ऑब्जेक्ट. आता हे जे काही वाक्य आहे हे आहे ऍक्टिव्हाइसचं. याचं जर पॅसिव्हाइज करायचं म्हटलं तर आपल्याला ऑब्जेक्ट कोणता आहे, कोण सांगतं मला? ऑब्जेक्ट अ लेटर. हा, अ लेटर. वाक्यात ऑब्जेक्ट कोणता आहे, तर अ लेटर आहे. मग हे वाक्यात अ लेटर हे काय करायचं, आपल्याला सुरुवातीला घ्यायचं अ लेटर. आता कसं आहे, वाक्य कोणत्या काळामधलं आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. मग आपल्याला वाक्यात वापर करायचा आहे एम, इज, आर. मग अ लेटर साठी आपण वर्ब कोणतं वापरणार, तिथं एम तो वापरू, इज. हा इज वापरणार. कोणतं वापरणार आपण, इज वापरणार, कारण की आय साठी एम घेतलं जातं आणि आर हे अनेक वचनासाठी असतं. आणि इथं अ लेटर आलेलं आहे म्हणजे एक वचनी ऑब्जेक्ट आलेला आहे. त्याच्या अकॉर्डिंग टू नुसार म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला इथे इजचा वापर करायचा आहे. अ लेटर इज रिटर्न बाय मी.